नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 100 म्हणजेच 100 अंकाच्या जवळील संख्यांचा गुणाकार कसं फास्ट करता येईल, कसं स्पीडनं करता येईल, ते आज तुम्हाला इथं सांगणार आहोत. चला तर मग लक्ष द्या. हा बघा मित्रो, हे आहेत आपले 100. ओके. 100 अंकाच्या जवळपास आपल्याला जेवढे वर्ग पाठ आहेत तेवढं आपण तेवढं फास्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. सपोज समजा की तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग जर पाठ राहिले, तर तुम्हाला 70च्या खाली म्हणजे 30 पर्यंत म्हणजे 100 म्हणजे 30 पर्यंत आणि वरी 130 पर्यंत कॅल्क्युलेशन ह्या दोघांमधला डिफरन्स जेवढे स्क्वेअर पार्ट तेवढे तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट होतात. तर बघा आता हे जे 100 आहेत आपला हे 100 काय पकडायचे बेटा इथं बेस पकडायचे. आता आता समजा 100च्या मधले समजा 97 गुणिले 96 तुम्हाला ह्या दोघाचा गुणाकार करायचा बेटा. दोघाचा गुणाकार करण्यासाठी आता बघ हे 100 तुझा बेस पकड. हे 100 ला किती कमी आहेत बेटा? 3 कमी आहेत. किती कमी आहेत? 3 कमी आहेत. हे 100 ला किती कमी आहेत? 4 आहेत. ह्या दोघाचा गुणाकार 4 त्रिकम किती बेटा? 12. किती आला? 12. मग आता एक तर तू 3 याच्यातून वजा कर किंवा हे 4 याच्यातून वजा 97 मधून 4 काढ किंवा 96 मधून 3 काढ. किती आलं तुझं? 96 मधून 3 गेले म्हणजे तुझं किती आलं बेटा? 93. हे तुझं उत्तर आहे की नाही? सिंपल. कळालं? चल बघ दुसरं. समजा हे तुझं घे 91 गुणिले समजा 97 एवढे बी राहू दे. बघ इकडे एक 100 ला किती मित्रा किती कमी आहेत? 9 कमी आहेत आणि इथे किती आहेत? 3 कमी आहेत. म्हणजेच 9 त्रिक किती बेटा? 27. एक तर 9 97 मधून 9 वजा कर किंवा 91 मधून 3 वजा कर. 91 गेलं 90 गेलं 89 म्हणजेच तुझं किती आलं? 88. 89 90 91 म्हणजे 88 27 हे तुझं उत्तर. ह्या दोघाचा गुणाकार तू करून बघ. नाही जमला तर मग सांग भाऊ. ओके. अजून तुला बघायचं झालं तर अजून बघ. किती बघशील? 90 गुणिले 92 बघ. 90 गुणिले 92. 90 म्हणजे किती बेटा? किती कमी आहेत? 10 कमी आहेत. 92 म्हणजे किती कमी आहेत? 8 कमी आहेत. लाव दोघाचा. किती आला? 80. एक तर 92 मधून 10 कर कमी किंवा 90 मधून 8 कर. 92 मधून 10 गेले किती उरले? 82. हा दोघाचा तू गुणाकार कर तुला 82 पैसे. हे झालं मधलं आपण किती बी करू शकतो. ओके. तसंच आता बघ तुला स्क्रीनशॉट काढून घे लवकर. घेतला? चल बघ पुढे. आता तुला वरची संख्या दाखवतो. बेटा आता हे 102 गुणिले 104 गुणाकार करत बसायची गरज नाही. बघ भाऊ 100 किती आहेत? 2 आहेत. 100 किती आहेत? 4 आहेत. 4 दोन्ही 8. मग 8 हा एकच संख्या आहे. 100 किती झिरो आहेत? 2. म्हणजे 2 अंकाला पाहिजे. इथे एक झिरो लावून टाक. इथे झिरो लाव. इथे बेस 100 आहेत. 2 झिरो म्हणून 2 अंक. ओके. आता एक तर हे 100च्या वरी असेल तर ऍड करायचं. 100च्या खाली असतील तर मायनस कर. 104 मध्ये 2 मिसळ किंवा 102 मध्ये 4 मिसळ. किती झाले? 106. म्हणजे हे तुझं उत्तर. ह्या दोघाचा गुणाकार. बघ किती इझी आहे. ओके. बघू शकतोस अजून पण. बघ इकडे समजा 108 गुणिले 111 100 किती? 8. हे वरी किती? 11. दोघाचा गुणाकार किती? 88. एक तर हे याच्यात मिसळ किंवा हे त्याच्यात मिसळ म्हणजे 119. हाय की नाही सोपं भाऊ? बघ नीट. ओके. कुठपर्यंत? कुठपर्यंत? कळालं? बघायचं झालं तर बघ अजून एक 107 112 हे दोघाचा ओके गुणाकार करत बसायची गरज नाही. लावून आपले सीडी बघ हे किती आहेत वरी 7 आहेत. हे किती आहेत वरी 12 आहेत. 12 सती किती बेटा? 84. 12 सती 84. याच्यात 7 मिसळ किंवा याच्यात 12 मिसळ. काय बी कर. याच्यात 7 मिसळा 8 9 म्हणजे किती बेटा? 7 आणि 8 9 म्हणजे 119 हे त्याचा गुणाकार.
समजला? ओके. घ्यायचं का अजून? बरं घे. एकशे समजा हे 111 घे आणि 114 घे. ओके. 111 म्हणजे किती वरी आहेत बेटा? 11 आहेत. याच्यात किती आहेत वरी? 14 आहेत. मग आता ह्या दोघाचा बघ. या दोघाचा गुणाकार. आता इथं तुला वेळ नाही. 11 न गुणाकार सांगितला होता मी. काय करशील? हे 4 एक हे एक इकडे, एक 4 तिकडे. 4 आणि 1 5. म्हणजे हे 2 अंक इथे लिहू. किती? 54 आणि एक हातचा राहू दे. एक तर तू याच्यात 11 मिसळ किंवा 111 मध्ये हे 14 मिसळ. ओके. तर 4 आणि 1 किती झाले इथं? 5. 1 आणि 1 2. म्हणजे इथं किती झाले? 125. ओके. 125 आणि इथला एक 126. हे तुझं उत्तर. हे तुझं उत्तर. कळालं? 100 जवळ पकडलास तर 130 पर्यंत असं तू 30 पर्यंत 70च्या वरले आणि इकडे 130 पर्यंत हे असं कॅल्क्युलेशन फास्ट करू शकतोस. जर तुला 40 पर्यंत जर स्क्वेअर पार्ट असतील तर तू अजून वरी 1 ते 100 40 पर्यंत जाऊ शकतोस आणि खाली याच्यात. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. ओके. तर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी भाऊ या चॅनलला सबस्क्राईब केलाच पाहिजे. कारण ही आहे आपली 100ची बेस पकडून सच आपल्याला 1000च्या जवळ बी मल्टिप्लिकेशन एकदम फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करता येते आणि ते व्हिडिओ तुला मिळण्यासाठी तुला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ओके. थँक यू.